बँकेतून लोन घेताना या एका गोष्टीकडे दुर्लक्ष करून तुम्ही स्वतःचं लाखो रुपयांचं नुकसान करून घेताय. म्हणजे बँकेतून तुम्ही लोन घेत असताना त्यावेळेस ते एक गोष्ट नेहमी सांगतात की तुम्हाला इन्शुरन्स पण आमच्याकडूनच घ्यावा लागेल, पण याची खरंच गरज असते का? म्हणजे इकडे तुमचं लोन अप्रूव्ह होतं, डॉक्युमेंट तयार होतात आणि त्याच्यामध्ये इन्शुरन्स सुद्धा ऍड केलं जातं. आता हे वरून जरी तुम्हाला नॉर्मल दिसत असलं तरी यात तुमच्या खिशातून पैसे कसे काढले जातात ते सुद्धा एकदा बघा. म्हणजे यात तुमच्या लोन इन्शुरन्सचा जो प्रीमियम असतो तो सुद्धा तुमच्या लोन मध्येच ऍड केला जातो. म्हणजे इन्शुरन्स साठी घेतलेल्या पैशावर सुद्धा तुम्ही वर्षानुवर्ष इंटरेस्ट भरत असता. आणि यात अजून एक नुकसानीची गोष्ट म्हणजे जसं तुमचं लोन कमी होत जातं ना, त्याचप्रमाणे तुमच्या इन्शुरन्सचं कव्हरेज सुद्धा कमी होत जातं. म्हणजे काय तर तुम्ही जास्त पैसे देता पण त्याच्या बदल्यात तुम्हाला प्रोटेक्शन कमी मिळतं. आता लोन इन्शुरन्स तर महत्वाचं आहे, कारण याच्यामुळे जर तुम्ही नसाल तर तुमच्या कुटुंबावर लोनचं प्रेशर येत नाही, पण त्यापेक्षाही ते तुम्ही कसं घेताय हे जास्त महत्वाचं आहे. लोन इन्शुरन्स घ्यायचा सर्वात स्मार्ट ऑप्शन म्हणजे ऑनलाईन इन्शुरन्स घेणं, कारण तुम्हाला हे इन्शुरन्स 50 ते 70% स्वस्त मिळतं. ना इंटरेस्ट ना कोणतंही कंपल्शन, आणि त्यातही ऑनलाईन इन्शुरन्स घेतल्या 0% जीएसटी आणि प्लस टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतात. आणि यासोबत कुटुंबातील व्यक्तीला नॉमिनी म्हणून ठेवण्याचा किंवा ही पॉलिसी थेट बँकेला असाइन करण्याचा ऑप्शन सुद्धा तुम्हाला मिळतो. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे 1 जुलै 2026 पासूनच्या आरबीआयच्या नियमानुसार बँक तुम्हाला हे इन्शुरन्स घेण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही. म्हणजे ते आता कंपल्शन सुद्धा नाहीये. इन्शुरन्स घ्यायचा असेल तर तो तुम्ही तुमच्या पसंतीनुसार कुठूनही घेऊ शकता. तर आता तुम्ही काय कराल तर बँकेचं कोड घ्या, ऑनलाईन प्लॅन कम्पेअर करा, स्वतःच पॉलिसी घ्या आणि ती बँकेला असाइन करा. तर या लोन इन्शुरन्सची लिंक मी आपल्या अबाउट सेक्शन मध्ये अशा प्रकारे दिलेली आहे, तिथून ते तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता.